नमस्कार. मी माझ्या अनुभवाचे बोली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत बुरुंजवाडी येथील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते श्रीधर टेमगिरे यांना भेटण्यासाठी. त्यांच्या आयुष्याचा लेखाजोखा आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. अनेक गुणवंत विद्यार्थी घडवताना त्यांना जो अनुभव आला तो अनुभव आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार गुरुजी. आपलं बालपण कुठं गेलं आणि शालेय शिक्षण कुठं झालं आणि कुठल्या पद्धतीचं जे शिक्षण झालं, म्हणजे तुमच्या बालपणीचा तो काळ कसा होता ते आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. श्रीधर सावळेराम टेमगिरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. माझं मूळ गाव बुरुंजवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. जन्म शेतकरी, शेतमजूर, शेतकरी कुटुंबात. शेतकरी कुटुंबात झाला. जन्म हा बुरुंजवाडीतच झाला. सरकारी जन्म तारीख 1 जून 1946. ते इयत्ता 1 ते 4थी पर्यंत शिक्षण बुरुंजवाडी प्राथमिक शाळेतच झालं. त्यावेळी शिक्षक कोण होते? शिक्षक त्यावेळेला डांगे गुरुजी म्हणून होते. त्यानंतर मग 5वीचा वर्ग नसल्यामुळे 5वी ते 7वी आम्ही प्राथमिक शाळा, शुद्ध बेसिक प्राथमिक शाळा शिक्रापूर येथे आम्ही 5वी ते 7वीला माझं शिक्षण तिथं झालं. आता त्या शिक्षणामध्ये बुरुंजवाडी ते शिक्रापूर हे 4-5 किलोमीटर आमचा पायीच प्रवास व्हायचा. पायीच प्रवास असायचा आणि रस्तेही नसायचे त्यावेळेला. पायीच प्रवास. आणि हे प्रवास तिथे 7वी म्हणजे PSC केंद्र परीक्षा असायची. सुतकाम इनकाम 1 वर्षामध्ये 4 मीटर कापड विणणे आणि त्याची प्रात्यक्षिक वार्षिक परीक्षा असायची. मला 7वीला सन्माननीय गुरुवर्य दी.म. सासवडे यांचं मार्गदर्शन लाभलं. शिक्रापूर शाळा ही त्या काळातली नावाजलेली PSCचा म्हणजे 7वीचा निकाल 100% लावणारी शाळा होती. आणि त्या शाळेतूनच मी सन 1961 साली PSC केंद्र घोणनदी येथे परीक्षेतून मी 7वी परीक्षा उत्तीर्ण झालो. त्या काळात 24 तासी वेळापत्रक असायचं 7वीचं. ते सकाळी 7 ते 10 पर्यंत तिथून बुरुंजवाडीला येऊन आंघोळ, 2 वेळेस जेवण, 2 वेळेचं जेवण घेऊन परत 10 वाजेपर्यंत शिक्रापूर शाळेत हजर राहणं सक्तीचं होतं. त्यावेळेचे आमचे गुरुवर्य दी.म. सासवडे गुरुजी यांनी सर्वस्वी झोकून देऊन 24 तास आमच्यासाठी वेळ देत असत. आणि त्यांच्या परंपरेनुसार, शाळेच्या परंपरेनुसार त्यांचा 1961चा PSCचा निकाल 100% लागला. बरं, आता गुरुजी, आता प्राथमिक शिक्षण नंतर माध्यमिक शिक्षण कुठं कुठं झालं? आता माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिक्रापूरमध्येच माझं शिक्षण झालं 8वी ते 10वी. परंतु सलग 62, 63, 64 ला सलग दुष्काळ पडल्यामुळे मी 10वी पास होऊन घरीच राहिलो आणि सरकारी कामावरती म्हणजे आपलं रोजंदारीवरती आम्ही कुटुंबासमवेत मी कामाला जाऊ लागलो. पण त्याच वेळेला लोणी धामणी तालुका आंबेगाव इथे नव्यानंच SSC म्हणजे जुनी 11वी म्हणजे जुनी SSC चा वर्ग सुरू होता. त्यांना मुलं कमी पडू लागली. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी विना मोबदला मोफत सर्व शिक्षणाची आमची सोय केली. आणि तिथे मुलांची गरज असल्यामुळे दोन्ही एकच संस्था होत्या म्हणून शिक्रापूरच्या शिक्षकांनी मला तिथे प्रवेश मिळवून दिला. तेथील ग्रामस्थांच्या मदतीने, सहकार्यानं आणि गुरुवर्यांच्या म्हणजे दर्शनानं मी मार्च 1965ला चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालो. बरं गुरुजी, आता शिक्रापूरला येताना सुद्धा पायी प्रवास. दर शनिवारी शाळा सुटली की मी लोणीहून बुरुंजवाडी, सोमवारी सकाळी
लवकर उठून आणि काही भाजी भाकरी देईल ती घेऊन 10 वाजेपर्यंत 35 ते 40 किलोमीटरचं अंतर पायी प्रवास दर आठवड्याला होत असेल. आणि पण वेळेला मी तिथे हजार सोमवारी सकाळी हजर असायचो. यशस्वी झाल्यानंतर मग पुढं नोकरीचं लगेच नोकरी लागली का त्या मधल्या पिरियड मध्ये दुसरीकडे अजून कुठे तुम्ही काय काम केलं? हा, ते कारण काय आलंय, दुष्काळी परिस्थिती, गरीब कुटुंब, आर्थिक स्थिती नाजूक, त्यामुळं मला SSCला चांगले गुण मिळून सुद्धा नोकरीच्या पुढील शिक्षणाच्या अनेक संधी होत्या. परंतु परिस्थितीमुळे मला पुढचं शिक्षण थांबवावं लागलं आणि मी SSCच्या निकालापूर्वीच ॲटलास स्टील फर्निचर शोरूम पुण्यामध्ये आधी हाफिस बॉय, नंतर सेल्समन, नंतर टायपिस्ट असे मी वर्ष 1.5 वर्ष, जवळजवळ 2 वर्ष मी तिथे 1.5 वर्ष 2 वर्षाच्या अनुभवाने मग मी ग्रामीण भागात नोकरी करण्याचं ठरवलं, कारण त्याला पर्यायच नव्हता. आणि मग कुटुंबाकडे पण लक्ष द्यायचं. हा, कुटुंब मोठं कुटुंब होतं ना, 3 भाऊ 3 बहिणी, मी आणि सगळे निरक्षर होते. त्यामुळे मला तो बराच घरी थोडीशी माझ्याकडनं अपेक्षा होती. त्यामुळं मग मी 1966ला 26 सप्टेंबर 1966ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोराटेवाडी अंथुर्णे गावची, तालुका इंदापूर येथे मी नव्यानं सुरू झालेल्या 1 ते 4 वर्गांच्या शाळेवर रुजू झालो. सधन परिसर, सधन कुटुंब असल्याकारणाने त्यांच्याकडनं भौतिक सुविधा सगळ्या शाळेला उपलब्ध करून उत्तम प्रकारे शाळेचं कामकाज चालवलं. बरोबर. आता शैक्षणिक SSC चालू झालं, त्यानंतर आता नंतर बीएड करणं, ती पद्धत कशी सुरुवात झाली? त्यावेळेस 70ला मला DEDला खात्यामार्फत ट्रेनिंगसाठी पाठवलं गेलं. जायची 69ला DEDच्या पहिल्या वर्षाचा निकाल ग्रेस मार्क देऊनही महाराष्ट्र राज्याचा एक अंकी निकाल लागला. तिथं वाटाघाटीनुसार आम्हाला खात्यामार्फत DED करणाऱ्याला 1 वर्षानंतर ॲडव्हान्स DEDचा कोर्स होता, तो पूर्ण करून त्याच्यामध्ये 2ऱ्या वर्षाचं प्रात्यक्षिक काम पूर्ण करायचं आणि परत 2ऱ्या वर्षाचं बाहेरून परीक्षा द्यायचं. तर मी जून-जुलै 1970ला हा कोर्स पूर्ण केला. त्याच वर्षी DEDचं प्रथम वर्ष परीक्षा तिथेच झाली आणि नंतर मला आदेशानुसार मिळालेल्या शाळेवर निर्वीवरून मी रुजू झालो आणि निर्वीत रुजू झाल्यानंतर बाहेरून शाळा करून 1971ला मी DED पूर्ण केलं. DED पूर्ण केल्यानंतर मग नवीन ठिकाणी रुजू झाले असते? नाही, तिथेच होतो. हा, पण तिथं मी 73 पर्यंत 70 ते 73 तिथंच होतो, नोव्हेंबर 73 पर्यंत. पुढे काय झालं, त्याच काळामध्ये निर्वीला पंचायत समिती, म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये पंचायत समिती शिरूरने आदर्श सुंदर शाळा ही योजना उपक्रम तालुकाभर राबवली जात होती. त्या उपक्रमात आमच्या शाळेने सक्रिय सहभाग घेतला होता. उत्तम प्रकारे वर्ग, शाळा, परिसर सुशोभित करून तयार पाहणीसाठी होती. फक्त पाहणी शिल्लक बाकी होती. योगायोगानं त्याच काळात इनामगाव तालुका शिरूरमध्ये उत्खनन चालू होतं. त्यात निघालेल्या वस्तूंचं प्रदर्शन त्या उत्खनन स्थळीच त्यांनी भरवलं. ते भरवल्यानंतर त्याच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल डॉक्टर आलिया वर्जन यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन ठरलं आणि त्यानुसार त्या उद्घाटनाला जाण्याचा निर्वीच्या शाळेसमोरूनच तो रोड होता. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी वर्ग, शाळा, परिसर, कमानी, पताका वगैरे तयार केली होती आणि शाळेच्या बाजूने रोडला मुलं उभी केली. राज्यपाल आले, मुलांचं ते सगळं मुलांनी सलामी दिली. ते पाहून त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, पण ते उभे राहिले.
गाडीतून उतरले. गाडीतून उतरल्यानंतर त्यांनी मुलांना विचारलं. मग आम्ही शिक्षकांनी विनंती केली मुलांसमोर, चला आमची शाळा पाहिली तर बरं होईल. मग ते आले. प्रत्येक वर्ग, शाळा, परिसर, बागकाम सगळं सगळं बारकाईने निरीक्षण केलं आणि मग आमचं शेरा दिला, अभिनंदन केलं आणि पुढच्या प्रवासाला उद्घाटनाला ते निघून गेले. इनामगावच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी शाळेचा उल्लेख केला की ग्रामीण, इतक्या दूर ग्रामीण भागामध्ये मी आज प्रथमच प्राथमिक शाळेला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर मला अत्यानंद झाला आणि अशी शाळा मी यापूर्वी पाहिली नाही. मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तो कार्यक्रम संपला. आता संपल्यानंतर सगळे खूप परिसरातले लोक, तालुक्यातले, काही जिल्ह्यातले होते. मग तिथे आलेले ग्रामस्थ, शिक्षक, नागरिक, अधिकारी, पदाधिकारी सगळे त्यांनी हे सगळं ऐकलं आणि परतीच्या प्रवासानंतर प्रत्येकाने शाळेला भेट दिली. शाळेची बारकाईने पाहणी केली आणि आनंद व्यक्त करून आम्हालाही शुभेच्छा दिल्या आणि तुमचं कौतुक करून पुढे गेले. आणि याचा परिणाम असा झाला की पुढील आयुष्यामध्ये कलाटणी मिळाली आणि वेगळ्या साहेब तिथे शिक्षण समितीचे चेअरमन होते आणि सासवडे गुरूंच्यामुळं माझी बदली निर्वी भरून किंदूरला झाली. किंदूरला झाल्यानंतर तिथंही योगायोग होता, कारण बापूसाहेबांनी त्या शाळेवरती काम दाखवायचं. तर योगायोग असा होता की अमेरिका आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने परिसराच्या माध्यमातून शिक्षण, त्या उपक्रमासाठी महाराष्ट्रातले औरंगाबादचं माळीवाडा, पुणे जिल्ह्यातलं केंदूर, ह्या 2 शाळा त्यांनी निवडल्या आणि मग तो उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे येथे आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. ते प्रशिक्षण पूर्ण केलं. करून सगळं पाहिल्यानंतर पुन्हा साधन व्यक्ती म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मला इतर शाळेवरही त्यांनी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आणि योगायोगानं तज्ज्ञ सगळे असतात, वरचे लोक तज्ज्ञ असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंदूरला तो प्रयोग यशस्वी झाला. केंदूरवरून शिक्रापूरला प्रस्थान कसं झालं? शिवाय आणखी बालभारतीमध्ये विज्ञान आणि गणित पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे, तिथं मला कृतीसाद सहभाग घेण्याचा योग आला आणि माझी चित्रकला चांगली असल्यामुळे जिल्ह्यातनं तालुक्यातनं एक शिक्षक निवडला गेला, त्यात माझी निवड झाली आणि महाराष्ट्र कला संचालनालय मुंबई येथे 36 दिवसाचं माझं बालचित्रकला म्हणून आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्याचा शाळेत अध्यापनामध्ये कसा उपयोग करायचा हे प्रशिक्षण देण्यात आलं. 76 ते 2004 पर्यंत मी एकही आदेश न नाकारता सातत्याने प्रशिक्षणासाठी हजर राहिले आणि शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य व्ही चिपळूणकर साहेबांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे त्या तत्कालीन शिक्षण मंत्री सदानंद वर्दे यांनी शाळेला भेट दिली. अशा निपा, नवी दिल्ली यांच्याही येथील शिक्षण तज्ज्ञांनी शाळेला भेट दिली. अशा अनेक देशातील शिक्षण संचालक, शिवाय दक्षिण पूर्व आशियामधले जवळजवळ 40 देशापेक्षा जास्त देशातील शिक्षण तज्ज्ञ, अधिकारी या लोकांनी भेट दिली आणि त्या भेटीद्वारा आयुष्याची जी अनुभवाची शिदोरी ती वाढत गेली. नंतर म्हणजे शिक्रापूरला शाळा मिळणं तसं माझं स्वप्नच होतं फक्त, कारण गावाच्या जवळ मोठ्या शाळेत. तसं ते मी तालुक्यामध्ये इंदापूरला काही सेवा झाली आणि तालुक्यात मी अपरिचित होत होतो, पण एक तालुक्या पातळीवरती जी काही
प्रोग्राम व्हायचा किंवा गट संमेलन व्हायची, त्याच्यामध्ये मी प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत असे आणि त्याच्यामुळं मी धडपडणारा शिक्षक एवढी माझी ओळख होत होती. तालुक्यात ओळख होऊ लागली होत होती. त्या काळात तीक्ष्ण नजरेने पाहणारे बरोबर दिम सासवडे गुरुजी यांनी आम्हाला हेरलं आणि त्यापुढे सातत्याने आम्हा दोघांनाही त्यांचे उपशिक्षक म्हणून सहभागी करून घेतलं. कोणत्याही शाळेवर, अगदी इंदूरलाही तेच होते आणि शिक्रापूरलाही तेच होते. आणि त्याचा फायदा गुरुवराच्या प्रयत्नामुळे मी शिक्रापूर शाळेमध्ये विद्यार्थी, उपशिक्षक, मुख्याध्यापक असे तिहेरी भूमिका साकार करू शकलो. आणि ही संधी एकदाच मिळते, ती संधी आम्ही डावलली नाही. संधीचा पुरेपूर आम्ही दोघांनी फायदा घेतला, संधीचं सोनच केलं आणि प्रत्येक वेळेला सातत्यानं तनमन धनाने झोकून घेऊन शिक्रापूरला काम केलं. त्यानंतर स्थैर्य मिळालं, कारण प्रत्येक ठिकाणी मी 3-3.5 वर्षाच्या पुढे कुठं थांबलो नाही. परंतु शिक्रापूरला आल्यावर स्थैर्य मिळालं. इतकं स्थैर्य मिळालं की मला वर्ग देतानाच असं बजावलं जायचं की चमत्काराशिवाय नमस्कार नाही, इथे तुला काय करायचे ते कर आणि भवितव्य घडव. चित्रकला चांगली असल्यामुळं भिंतीपत्रके, तक्ते, तरंगचित्रे अशा अनेक विविध रूपाने चित्रगडी पट्टिका, उठावाचे नकाशे, विविध संग्रह, शैक्षणिक साहित्य निर्मिती, प्रयोग साहित्य, भावले नाट्य, प्रसंगचित्र, तैलचित्राखाली खाली बोधवाक्य, सुविचार, बोलका व्हरांडा, बागकाम, वर्ग शिक्षकाच्या नावाच्या पाट्या, विद्यार्थी आकर्षक बैठक व्यवस्था. आणि हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक घेतला आणि त्याच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असायचा आणि उत्तीर्णांची संख्या खूप असायची. आणि मग त्याच्यामुळं शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीत असं झालं की शिष्यवृत्ती परीक्षा माझ्याकडे योगायोगानं तो वर्ग आला आणि माझ्याकडे तो वर्ग 4थी 7वी असे सलग आले. 4थीला 7 मुलं लागली आणि त्याचा त्यांचा सकाळी 8 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मुलांचा ज्यादा तास सातत्याने आम्ही घ्यायचो, विनामोबदला तास, कसली अपेक्षा नाही. आणि मग तो तास घेत असताना अभ्यासक्रम पूर्ण करणे, सराव चाचण्या घेणे. आता त्याच काळामध्ये की आयुष्याचा बुच्चांक झाला. 1985ला माझ्याकडे 7वी होती आणि 85ला 7वी होती, तर 7वी 34 पट होता. त्या काळात काही बंधन नव्हतं. 7 मुलं खूप होती, 4-5 आम्ही बसवायचो, पण ती मी 7 बसवली. 7 बसवल्यानंतर कुठेतरी भरदे 1-2 मुलं लागतील या भावनेने ती वर्गाची तयारी करून घेतली. पण एवढी तयारी झाली ती की आपल्या शिरूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्तीची फक्त 6 जागा होत्या त्या काळात. आता बदललंय सगळं. 6 पैकी 5 विद्यार्थी माझ्या वर्गातले होते. राज्यात 27वी गुणवत्ता यादीत जी मुलगी आली ती माझ्याच वर्गातली आणि उरले एकच उरला, तो जिल्ह्यात सर्वसाधारणमध्ये पहिला. म्हणजे वर खाली सर्वसाधारण 73 मुलांची त्यावेळेला जागा होत्या. तुमचे खाली राहिलेच नाही कोणी नाही, सगळेचे सगळे वर लागले. 7चे मुलं तुम्ही स्कॉलरशिपला आले. आणि मग ग्रीप देणं, वेग आणणं हे शेवटी मुख्याध्यापकांच्या आणि ग्रामस्थांच्या हातात असतं. आता शिक्रापूर म्हणजे काय, गुरुजी म्हणजे 50% ग्रामस्थच होती सगळे ना, सगळे शिक्षक बहुतांशी तेच. आता आमच्यासारखेच काही मोजके बाहेरचे होते, पण त्याच्यामुळे तिथं आम्हाला काही समस्या होती. थोडक्यात सांगायचं, उन्हाळ्यामध्ये जसं गार वडाच्या झाडाला निवांत माणूस बसू शकतो, तसं आम्ही निवांत गार थंड सावलीत होतो. आम्हाला कोणत्याही प्रकारचं अधिकारी पदाधिकारी गावात किंवा गावाबाहेर कोणाचाही डायरेक्ट आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला भेटणंच होते, आम्ही हेडमास्टरला जायचं.
म्हणजे इतकं वजन आवाराच्या आत कोणी येऊ शकत नव्हतं ना. 85 जूनला मला वर्ग स्कॉलरशिप तर देतील असं वाटत होतं, पण गुरुजींनी तो वर्ग मला दिला नाही. कारण गणिताला गणित हा गणित पाठ्यपुस्तक हे पहिलीपासून नवीन 85 जून पासून येणार होतं. आणि मी महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती म्हणजे बालभारतीमध्ये गणित आणि विज्ञानासाठी कृती सत्राला माझा सहभाग असायचा. आणि त्याच्यामुळं गुरुजी म्हणले, तू हे बघ, आता हे नवीन गणित आले, तू त्या कृती सत्राला होता, पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये होता, तुला आता मी पहिले देणार. आणि प्रतिवर्षी ते नवीन पुस्तक पुढच्या वर्गाला येणार आहे. तो आता हा वर्ग 7वी पर्यंत, हा पुस्तक नवी, तो हा पुस्तक 7वी पर्यंत न्यायचा. आणि तो मग मी तो वर्ग 7वी पर्यंत नेला. मी 11 तासासाठी पूर्ण वर्ग बोलवत असे, पूर्ण वर्ग बोलवायचा, कालावधी कमी करायचा, रानातली मुलं उशीर व्हायची. मग अशा पद्धतीने 4थीला मी मुलं बसवली, ती 7 मुलं लागली. 7वीला सगळे बसवले सगळे. 34चा पट होता 7वीला. त्या 34 पैकी गुणवत्ता यादी म्हणजे शिष्यवृत्ती पात्र शाळेतला आणि माझ्या आयुष्यातला सर्वात उच्चांकी अंक म्हणजे 15 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली शिक्रापूर शाळेतच. 7 शिक्रापूरलाच. कसं काय तुमची बुद्धी, काय देव वाटवताना काय तुम्ही पुढं होता काय रे पहिल्या पंक्तीला, आमचं का नाही. आणि मग तिथून पुढे त्याचा योग आला, अधिकारी लोकांनी इंटरेस्ट घेतला आणि शिष्यवृत्ती वर्ग शिक्षकासाठी क्लासेस, उद्बोधन वर्ग सुरू केले. एक दिवसाचे दर रविवार जायचो. आणि मग मला तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक म्हणून मला बोलवलं जायचं. पण मी कुठेही संपूर्ण तालुक्यात फिरलो, तालुक्याबाहेर फिरलो. एवढंच नाही तर जिल्ह्याबाहेर अहमदनगरला जिल्हा परिषदेने बोलवलं, तिथं गेलो, खोपोलीला गेलो, प्रत्येक ठिकाणी मी गेलो. पण कुठेही कसलेही अनमान न करता फक्त सुट्टीचा दिवस. आणि शाळेच्या वेळ असेल तर कार्यालयीन आदेशाशिवाय मी शाळा सोडली नाही. ते पथ्य काळात 350 पेक्षा जादा उद्बोधन वर्गातून शिक्षकांना मार्गदर्शन केलं. पुनर्वसन मध्ये असतात राज्यातील देशातली नामांकित शाळांनी तर तिला उपशाळा काढायची, जायचं कोणी. आता मला 35 विद्यार्थी येणार कसे, हा मोठी शाळा. आम्ही सर्वे केला तर 14 पोरं होती. मग आम्हाला कोण जाते का, मी म्हणलं आम्ही जातो. अधिकाऱ्यांनी खालून कोण जातो, एवढ्या नामांकित शाळेला तोंड देणं सोपं नव्हतं. आणि आम्हाला एक चला मग जाऊ. आणि मग सुदैवानं तुम्ही मुलं 14च होती तरी आम्हाला दोघांनाही टाकलं. तुम्ही करतो संधी काहीतरी मिळावं तुम्ही तिकडे. आणि मग ती दोघांनाही टाकल्यानंतर आम्ही 14 मुलांची एकच सांगितलं, दोघांना टाकतो, फक्त 26 पेक्षा जादा पद करायचा. आम्ही पहिली दुसरीच काढली पण 39 पद झाली. आणि मग ती तशीच पुढं मी आता हेडमास्तर ते असिस्टंट दोघं होतो. मी पुढं 7वी पर्यंत नेला. आणि ही माझ्या पाठीमागं आली. मग प्रतिवर्षी नवीन वर्ग काढून 7-8 वर्षामध्ये 7वी पर्यंत पूर्ण प्राथमिक शाळा झाली. आणि मी पात्र नव्हतो पण सिनियरिटी मुख्याध्यापक तिथं होतो. त्याचा फायदा मग काही पुनर्वसनला की एक तर बसायची सोय नाही, मिळेल त्या जागेवर बसलो, ना खुर्ची ना टेबल आणि टिकून आलेले लोक. परंतु प्रतिकूल परिस्थिती तुम्ही शाळा उभारली नाही. परिस्थिती काय आली, आता म्हणलं आपल्याला कुठेतरी सहभाग घेतला पाहिजे. मग भुजबळमाळा, कळमकर वस्ती, देवखल, माळ वस्ती, चासकामान कॉलनी, या सगळ्या वस्तींचं मुलं आम्ही सहभागी करून घेतली. आणि सुविधा काहीच नव्हत्या, इमारतही नव्हती. तुझ्या पडील बस, याच्या पडील बस, याच्या पडील बस, असं करून आम्ही ते काढलं. पुढे 4 खोल्या मिळाल्या, 7वी पर्यंत वर्ग झाले. मग असंच आम्ही ते करत गेलो. आणि 98ला मला ह्या सगळ्याचा शिखरबिंदू मिळाला. आणि 98ला मला त्या शाळेतच मला राज्य पुरस्कार तो मिळाला. आता त्याचा फायदा सगळ्या लोकांच्या सहकार्याने, ह्या लोक भुजबळमाळा, कळमकर वस्ती, युवक, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, याच्यातनं सगळे असे लाखो रुपये गोळा करून शाळा उत्तम प्रकारे शाळा केली, आदर्श शाळा केली. 1996 साली 1996ला
अशी सजली माझी शाळा महाराष्ट्र राज्याचं एक मुखपत्र आहे. फक्त प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण म्हणून अंक निघतो. फेब्रुवारी 96च्या अंकात अशी सजली माझी शाळा, मी पाठवलेले लेख सजली माझी शाळा, ती त्याच्यात सचित्र म्हणजे फोटोसोबत प्रकाशित झाली. आणि प्रकाशित झाल्यामुळं सुदैवानं पुढं मला 98ला राज्य पुरस्कार मिळाला. म्हणजे 1 ते 4 गटामध्ये जिल्ह्यात कोळ्याची शाळा प्रथम आली. 96 मध्ये सुद्धा पहिलीच बॅच होती. तिथं 7 विद्यार्थी लागले 4थीला. ते 98ला तोच वर्ग माझ्याकडेच होता. 98 म्हणजे 99ची परीक्षा होती. मला 98ला पुरस्कार मिळाला. मी सांगतोय माझ्या असिस्टंट मला 7 होते. मी सिनियरिटी मुख्याध्यापक होतो. या वर्षी सुद्धा मला 98ला राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर माझे त्यांच्या अटीत मी बसलो. मला परत शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेने पुन्हा गौरवलं आणि उल्लेख केला की राज्य पुरस्कार मिळून सुद्धा या शिक्षकांनी वर्ग सांभाळून जिल्हा परिषदेची अट पूर्ण केली. म्हणजे अशा पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेत आजही कोळाईचं पुनर्वसनचं नाव आहे अजून. आणि सुरुवात करून दिली ते आलेख त्यांची वरतीच ठेवलेलं आहे, खाली येऊन दिला नाही त्यांनी. पण मग आता हे एवढं झाल्यानंतर पुन्हा मी पात्र मुख्याध्यापकाच्या यादीमध्ये माझं नाव होतच. मग आता कुठं तर तिथं मला पुन्हा मुख्य शाळा म्हणजे शिक्रापूरच्या मुख्य शाळेत पात्र मुख्याध्यापक म्हणून मला टाकलं. आणि त्या टाकल्यानंतर जिथं शिक्षक म्हणून काम केलं त्या ठिकाणी तुम्हाला मुख्याध्यापकाची संधी भेटली. शिक्षक विद्यार्थी होतो, शिक्षकही होतो आणि पुन्हा तिथेच मला किती मोठा पात्र मुख्याध्यापक म्हणून माझी नेमणूक केली. आणि 16-17 वर्ष उपशिक्षक म्हणून तिथं काम केलं. सहकाऱ्यांच्या समवेत शाळेचं परंपरा नावलौकिक उंचवण्याचा सर्वांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्न केला. तिथं मला मुख्याध्यापक पद मिळालं. 31 मे 2004 रोजी माझ्या सेवेचा शेवटचा दिवस होता. मुख्यालय जिल्हा परिषद मुख्यालयामधील विस्ताराधिकारी श्रीयुत वेताळ सर हे जाणीवपूर्वक मला शाळेला भेट देण्यासाठी निघाले. सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस. आणि मग त्यांनी सोबती सहकार्यानं सांगितले, बघा आता मी आपण टेमदेर गुरुजींच्या शाळेवर जाणार आहे, बघा तुम्हाला शेवटचा दिवस आहे तरी ती व्यक्ती वेळेवर शाळेवर हजर असणार, नीती नियमाप्रमाणे त्यांचा कामकाज चालू असणार. आणि त्यांच्या भाषणातून त्यांनी हे सांगितलं. आणि तसंच एका अधिकाऱ्याच्या ठाम विश्वासू शब्दानं सेवेचा शेवट झाला. आणि बरं गुरुजी, आता माझ्याकडून एक प्रश्न आहे. त्या काळात तुम्ही सासवडे गुरुजींपासूनचे तुम्ही रिटायरमेंट होतोपर्यंतचे त्याला गावातल्या शाळेमधले जे शिक्षक वर्ग होता त्यांचेही जरा नावं सांगा की कोण कोण होते ते जरा लक्ष करण्यासाठी. आता गावातल्या शाळेमध्ये म्हणजे मी ज्यावेळेला 1977ला शिक्रापूरला आलो, जुलै 1977ला आल्यानंतर सासवडे गुरुजी होते, आल्हाट गुरुजी होते, परत पांढर जकाते भेंडे गुरुजी होते, विरोळे गुरुजी, न्याखम भुजबळ, नंतर जयवंतराव मांढरे, शामराव मांढरे, गरा सासानी, परत महिला भगिनी सुशीला जकाते, मालन टिमगिरे, विठाबाई तोडकर वाघोले, विजय आंबेकर, पवारबाई, मकरू पवार गुरुजी, भवारी होते, दमकुंभार होते, गरा ससानी, म्हणजे नंतर बारा शिर्के आले. नंतर ते पारनेरच्या संगीता खोशे होत्या, धर्मा भुजबळ होते, धर्मा भुजबळ, नंतर वेताळ साहेबांची मंडळी वेताळबाई होत्या. आणि असे तिथेही 7-8 लोक होते. आणि हा स्टॉप मुख्याध्यापक म्हणून तिथं पुनर्वसनला प्रभाकर मांढरे आले आणि मला गावात पाठवलं. असं झालं. महिला राहिल्या, फुलवंती टेमगिरे, चारुशेला लोखंडे, जयसिंग लोखंडे गुरुजी, प्रमिला जकाते, नरकेबाई मंदाकिनी मेत्रे,
रंजना नरके, प्रमिला जकाते, मंदाकिनी मेहत्रे म्हणून किशन बाबू यांच्या घरातल्या वाड्यातल्या होत्या. परत कुलक हे पिंगळेबाई एक होत्या, आता नाव येईना, शोभांगी पिंगळे. असे कसं आता यांची फार मला 24 वर्ष झाली सेवेतून इथे येऊन. तुमचा हा सगळ्यात मोठा शिक्षक वृंद आहे त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या आणि एकत्र काम केलं तुम्ही, म्हणून मला त्या सगळ्यांची नाविन्य मुलाखतीच्या माध्यमातून हा त्यातनं प्रयत्न. नाही बवारी होते. आता हे शैक्षणिक कर्तृत्व तुमचं झालं, गुणवंत विद्यार्थी तयार करणं झालं, विविध शाळेमधून विविध उपक्रम करून त्या गावाचा नावलौकिक मिळवून दिला, तुमचा नावलौकिकला जसं तुम्हाला पुरस्कार मिळाले. आता हे सगळं करत असताना प्रेक्षकांना पडलेला प्रश्न की तुमचं लग्न किती साली झालं आणि ते कुठं झालं, त्याविषयी थोडं सांगा. आता मी जसा गरीब कुटुंबात जन्माला आलो तसं ही सुद्धा हिचे वडील फलके मळ्यातले कारेगावचे, पण ते बोरा ट्रान्सपोर्ट पुणे इथं ते हमाल होते. आणि यांचं कुटुंब शुक्रवार पेठेत जिजामाता शाळा हायस्कूलच्या शेजारी असत. आणि ही हमालाची मुलगी. पुढे दुर्दैवानं वडील वारले आणि 10वी 11वी परीक्षा दिली. आमचं लग्न 19 जून 1968 झालं. आणि लग्न झाल्यानंतर आमची परिस्थिती नाजूक, राहायला घर नाही, दार नाही, काय नाही. तिचा जन्म पुण्यात झालेला. आमची आई अडाणी जरी होती परंतु तशी साक्षरपेक्षा ती प्रगत विचाराची होती. आणि मग आईने सांगितलं लग्न होऊन आम्ही आलो. आणि 24 जूनला लग्न झालं. मी इंदापूरलाच होतो वराटेवाडीवर. आणि आल्यानंतर संध्याकाळी सगळं कार्यक्रम वगैरे झाले. आई म्हणली अरे काय करतो रे आता, हिला काय करतो, तुझा तुझ्या बरोबर घेऊन. आणि मला शंका होती माझं बीएडला त्या वर्षी निवड होईल, कारण ती खात्यामार्फत होती, ती हातात नव्हतं आमच्या. आणि मग आता म्हटलं नाही आयुष कसं शक्य आहे मला. अरे मग म्हणलं हिला कुठं ठेवतो, इथं ना मोरी ना संडास ना काय कुठं ठेवतो. मग असं कर, तिला पुन्हा शाळेत घाल. बाकीचं काय त्यांना माहिती, 11वी झाली म्हणजे पुढे काय नाही, मग जाऊ दे तिला परत शाळेत घाल, तिकडे घेऊन जा नाही ते शाळेत. आणि मग हा शब्द ऐकला मलाही थोडं मनात वाटलं. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी उठलो. आता काय त्या काळातली परिस्थिती होती, न बोलणं धोतर पटका म्हणजे असं संस्कार. आणि मग आता काय करायचं, मग आता कोण बरोबर नाही आलं, पैसे नको का. आम्ही दोघंच गेलो. येथील मार्क चांगले होते, निकाल लागलेला होता, मार्क उत्तम होते. येथील गार्डनला आम्ही गेलो. तिथं प्राचार्यांना भेटलो, असं असं आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला ऍडमिशन देते पण वसतिगृहात 2 वर्ष थांबलं पाहिजे. मग ऍडमिशन घेतलं 68-69 D.Ed प्रथम वर्षाला. आणि घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. येणाऱ्या जे पाठराखणी येतात ना त्यांना इकडे पाठवलं. गेला मी पुण्याला घेऊन गेलो. ऍडमिशन दिलं. 68-69 तिचं फर्स्ट इयर झालं. 69-70 द्वितीय वर्ष झालं. याचं जे निकाल होता ना 1% त्याच्यात ही सापडलेली. 18 नोव्हेंबर 2071 निघून झाली. मग आम्ही काय केलं पुढे, मी शाळेवरून 71 रुजू झालो. आम्ही कुटुंब मग निर्वीलाच राहिलं. योगायोगानं निर्वीत परत तिचा निकाल लागला, चांगले मार्क होते, नेमणूक निर्विलाची मिळाली. झाली होती थोडी गैरसोय, परंतु अधिकाऱ्यांनी सगळे अगदी शिवसाहेबांपर्यंत ती थोडीशी विनंती अर्ज गेल्यामुळं त्यांनी निर्वीज दिली आणि निर्वीलाच त्यांची सुरुवात झाली. नंतर आता निर्वीपासून मग तुमचा शेवटपर्यंत मी पेन्शनवर जाईपर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि मग ते बुरंजवाडीला मुख्याध्यापिका झाली. आणि नंतर मग आता ती पूर्ण मालन टेमगिरे D.Ed 1970 आदर्श तालुका शिक्षक पुरस्कार, आदर्श जिल्हा पुरस्कार तिला मिळालेला आहे. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पंचायत समितीने 3 वेळा गौरवले, जिल्हा परिषदने 2 वेळा गौरवलेला आहे. आणि बुरंजवाडीतून निर्भीत झाल्यानंतर शिक्रापूरला तुमची नेमणूक झाल्यानंतर
शिक्रापूरला राहायचं हा निर्णय तुम्ही कसा घेतला आणि त्या त्या नोकरी तिथंच आम्ही पहिल्यापासून कुटुंब केलं आणि आम्ही शिक्रापूरला राहिलो. शिक्रापूरला राहिलो, तुमच्या शेजारीच राहिलो होतो, दरेकरांच्या घरामध्येच होतो आम्ही राहायला. तुमचे वडील जयवंतरावचा आग्रह, हे काय वाढीला आता, आणि सासवडींचा सपोर्ट होता. कारण मी ज्यावेळेला केंद्रावरून बाहेर निघालो त्यावेळेस मी सांगत होतो, म्हणत होतो मला बुरुंजवाडीला टाका, थोडी घरी कुटुंबाला मदत होईल. गुरुजींनी सांगितलं नाही, तुला बुरुंजवाडीत नाही जायचं, इथेच थांबायचं, शिक्रापूरला टाकतो. तसं करून त्यांनी शिक्रापूरला टाकलं. आणि मग ह्या सगळ्या इथे चिंतक सासवडे गुरुजी असो, जयवंतरावांना असो, जयवंतरावांनी किरुणाना ते त्यांचं सख्यत्व असल्यामुळे तुमचे वडील ती सगळे तुमचे तो आपला कोपरा जो एकत्र आहे, अरे किरुणाने ऐकायचीच ना, अरे मग कुठला द्या, ते आपला माणूस आहे त्याला द्या, इथं बाहेर ते खरेदी खतही केलं. म्हणजे अशा पद्धतीने ती खरी जागा झाली. आणि हे झालं आता मुलांचं कुटुंब, आता मुलांचं तुम्हाला मुलं किती आणि त्यांचं शिक्षण काय, आणि आज सध्या ते काय करतात? बाईंचं झालं ना आता, विस्तार अधिकारी शिरूरला, विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरूरला सेवानिवृत्त झाल्या ऑक्टोबर 2009ला. आता मुलांच्या विषयी एक मुलगा आहे श्रीकांत, तो डिग्री इंजिनियर आहे, नोकरी केली. डिग्री इंजिनियर असून तो पदव्युत्तर 2 डिप्लोमा आहेत, त्याने काही काळ नोकरी केली आणि आता तो व्यवसाय करतो. आता मुलींना हे मुलगी वैशाली थिटे, ती इंजिनियरच आहे. तिचा मुलगा इंजिनियर आहे आणि वैशिव जर्मनीला सर्व्हिस करते. तिला एक मुलगा आहे, तो जर्मनीत MTech झालाय, तोही आता जर्मनीला सर्व्हिसला लागलाय. 2 नंबरची मुलगी आहे अर्चना आगरे, ती इंजिनियरच असून साऊथ आफ्रिकेला सर्व्हिसला आहे. तिची मुलगी आणि मुलगा दोन्हीही MBBS शिकत आहेत. धाकटीची मुलगी आहे सारिका कडुसकर, ती आता हिंजवडीलाच आहे. तिला एकच मुलगी आहे, ती आता MIT मधून BTech सुटेलच, ती 90च्या पुढे सुटेल. झालं आता नागपूर. हिला एक मुलगी आहे, ती आता करते, MIT ला जाते. झालं आता फक्त नातू मुलाचा मुलगा जो आहे तो BTech म्हणजे कम्प्युटर इंजिनियर होऊन त्यानं अवांतर बाहेरून प्रयत्न करून भारतीय म्हणजे इंडियन एअरफोर्स मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून आता सध्या औरंगाबादला होता, आता कर्नाटक मध्ये आलाय. त्याचं पदवीदान आणि शपथविधी झालंय. 1.5 वर्षाचं ट्रेनिंग संपून आम्ही गेलतो, डिसेंबरला संपले. आता 1 जानेवारी पासून तो फ्लाइंग ऑफिसर म्हणून कर्नाटकमध्ये बिदर केंद्रात आता सध्या आहे. आणि त्याला मुलगी दुसराही मुलगाचे, तो आता 11वी सायन्सची परीक्षा देत आहे. बस मुलींना प्राधान्य दिलं, तसंच सुनाला सुद्धा प्राधान्य दिलं. आणि तिचे 11 महिने बिगर शिक्षणासाठी बिनपगारी रजा मंजूर करून घेऊन तिला बीएडला पाठवलं. आणि बीएडला पाठवल्यानंतर पुढे तिची इच्छा होती, मग तिने MA इंग्रजी केलं, MA मराठी केलं. सेवेत असताना, शिवाय सेवेत असताना तिने MAd केलं. आणि नंतर मग MAd केल्यानंतर पुढं तिला म्हटली PhD करायची. म्हणलं तुला काय करते, तुझं तू करू शकते. मग तिने पुढे वैयक्तिकरित्या प्रयत्न करून कालावधी जरी गेला तरी ती PhD झाली. आणि तिचा थोरला मुलगा जो फ्लाइंग ऑफिसर आहे एअरफोर्स मध्ये, तर त्याचा कम्प्युटर इंजिनियरचा लास्ट इयरचा निकाल आणि हिचा PhDचा निकाल एकाच आठवड्यात लागला. हा योगायोग होता. आणि मग या दोघांचाही इथे सत्कार करण्यात आला. आणि सध्या ती आता प्राथमिक शिक्षिका म्हणून आवळवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे सेवा करत आहे. म्हणजे थोडक्यात गुरुजी एक इंजिनियर आणि एक डॉक्टर एका दिवशी तुमच्या घरात आले असं म्हणायचं. हो. बरं गुरुजी, आता आयुष्याच्या वळणावर मागवळून पाहताना काय करायचं राहिलं किंवा समाधान कितपत आहे, काय त्याविषयी थोडस सांगा. शेवटी इथं चिंतक, ग्रामस्थ,
अधिकारी पदाधिकारी या सर्वांच्या शिक्षक बंधू भगिनी, सहकारी शिक्षक बंधू भगिनी या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छामुळे आज आम्ही आणि आमचं कुटुंब सुरक्षित आहो आणि चांगल्या पद्धतीने सुखा समाधानाने जीवन सगळ्यांचं, मुलांचं, मुलींचं, नातवंड पितवंड सगळे सुखी समाधानाने जीवन जगत आहे. ही मंडळींचं मनपूर्वक अंतःकरणपूर्वक सगळ्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि रजा घेतो. जय हिंद, रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र. तुम्ही आमच्या चॅनलला छान मुलाखत दिली. तुमच्या आयुष्याचे अनेक पैलू आमच्या पुढे तुम्ही मांडले, त्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीने तुमचा आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली असं जाहीर करतो. नमस्कार.